देवाच्या अद्भुत आणि प्रिय लेकरांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार सलाम. प्रियजनांनो, आज जे वचन आपल्या संगती मी बोलणार आहे त्या वचनाचा स्वाद घेण्यासाठी आपण तयार राहूया. मी आपला दोस्त पास्टर सुधीर भोसले. प्रियजनांनो, आज जे वचन मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे 2 तीमोथेयाचा 4 अध्याय आणि 2 वचन. वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर. प्रियजनांनो, खूप सुंदर असं वचन आजच्या मननासाठी आपण पाहणार आहोत. आणि आजचे मनन आहे हे आपल्या बोलण्या संदर्भात आहे. आपल्याला माहित असू द्या प्रियजनांनो, बोलण्याची जी देवानं आम्हाला शक्ती दिलेली आहे ना, ही शक्ती किंवा ही जी देणगी आहे ना, जी देवानं आम्हाला दिलेली आहे, त्या देणगीची आम्ही काळजीपूर्वक जोपासना केली पाहिजे प्रियजनांनो. कारण देवाने आपल्याला ज्या काही देणग्या दिलेल्या आहेत, त्या दिलेल्या सर्व देणग्यांपैकी ही जी बोलण्याची देणगी आपल्याला देण्यात आलेली आहे, ही देणगी आपल्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आणि असा आशीर्वाद आपल्यासाठी दुसरा कोणताही नाही, कारण आम्ही बोलू शकतो. प्रियजनांनो, आपल्या वाणीने, आपल्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दांनी लोकांना आम्ही आमचं म्हणणं पटवून देत असतो. आणि आम्ही त्यांचं मन आमच्या म्हणण्याकडे, आमच्या विचारांच्याकडे वळवत असतो. इतकं सामर्थ्य आपल्या बोलण्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या वाणीद्वारे आपण देवाची स्तुती करतो, देवाची प्रार्थना करतो. आणि आपल्या वाणीद्वारे आपण इतरांना, जे येशू ख्रिस्ताला ओळखत नाही, जे परमेश्वराला, येशूची ओळख ज्यांना नाही, त्या प्रियजनांना उद्धारकर्त्याच्या प्रीतीविषयी आम्ही सांगू शकतो की येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो. प्रियजनांनो, तुम्ही देवाचा स्वीकार केलेला आहे किंवा नाही हे महत्वाचं नाही, पण येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो हे शब्द आम्ही इतरांच्या संगती नक्की बोलू शकतो. आणि त्या शब्दाद्वारे आम्ही इतरांना देवाच्या प्रीतीची ओळख करून देऊ शकतो. प्रियजनांनो, एकही शब्द, जो विश्वासक आहे त्याचा एकही शब्द अविचारानं किंवा कोणत्याही विचार न करता बोलला जाऊ नये याची दखल प्रत्येक विश्वासकाने घेतली पाहिजे. प्रियजनांनो, जो ख्रिस्ताचे अनुकरण करत आहे, जो त्याचा अनुयायी आहे किंवा जो त्याच्यावर विश्वास ठेवत आहे, त्याच्या ओठातून, त्याच्या मुखातून प्रियजनांनो कोणतेही वाईट भाष्य किंवा वाईट भाषेने येता कामा नये. कोणतेही वायफळ, विशेषतः बोलणे, कोणतीही कुरकुर किंवा अशुद्ध सूचना किंवा वचन, काही बोलणं बाहेर पडता कामा नये. प्रियजनांनो, याची दखल सर्व विश्वासकांनी घेणं खूप गरजेचं आहे. प्रियजनांनो, प्रेषित पाऊल आपल्याला एपिस्करास पत्र 4 अध्याय 29 मध्ये काय सांगतो? पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिताना त्यानं अशा प्रकारचं वचन लिहिलेलं आहे की तुमच्या तोंडातून कोणतीही वाईट गोष्ट बाहेर पडू नये. खूप सुंदर गोष्टीचं या ठिकाणी स्पष्टीकरण त्यानं केलेलं आहे. वाईट गोष्ट बोलू नये असं तो म्हणतो. कोणतीही वाईट गोष्ट तुमच्या मुखातून येऊ नये. मग वाईट गोष्ट म्हणजे केवळ नीच प्रकारचे शब्द वापरणं, वाईट शब्द वापरणं हेच आहे का? नाही. तर पवित्र तत्व किंवा पवित्र करण जे आहे किंवा देव जो आहे, जो पवित्र आहे, जो शुद्ध आहे, जो निर्दोष आहे, आणि ज्यानं निर्दोष असून आपला प्राण जगाच्या पापासाठी दिला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, त्या येशू ख्रिस्ताबद्दल, त्या पवित्र आत्म्याच्या, त्या देवाच्या पुत्राबद्दल असलेला आमच्या मुखातून प्रत्येक विरोध शब्द जो आहे ती वाईटाची अभिव्यक्ती आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, यात अशुद्ध संकेत आपल्या जीवनामध्ये, आपल्या शब्दांच्या मध्ये अशुद्ध संकेत आणि वाईटाच्या गुप्त सूचना कधीच नसाव्यात. प्रियजनांनो, हे वाईट बोलणं कोणत्याही प्रकारचं आणि कोणालाही आणि कुठेही बोलणं, हे वाईट बोलणं आम्ही सतत टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण याचा परिणाम हा दुष्टच होणार आहे, याचा परिणाम हा वाईटच होणार आहे. आणि आपल्याला या सर्व वाईट बोलणं कधी पापाकडे घेऊन जाईल याचा आपल्याला ठाव ठिकाणा देखील लागणार नाही. म्हणून विश्वासकांच्या प्रत्येक कुटुंबावर, जे विश्वासक आहे त्यांच्या प्रत्येक कुटुंबावर, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीवर, विश्वासक व्यक्तीवर भ्रष्ट बोलण्याचा प्रतिबंध करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. ते त्यांचं कर्तव्य आहे. आपण मूर्खपणाचे बोलणाऱ्यांच्या संगती सुद्धा बसू नये असं म्हणण्यात आलेलं आहे.
तेव्हा प्रियजनांनो, शक्य असल्यास आपण जेव्हा बोलतो इतरांच्या संगती, त्यावेळेस वाईट गोष्टी जर त्या बोलण्यामध्ये येत असतील तर आम्ही तो विषय बदलणे हे विश्वासकांचं खूप महत्वाचं कर्तव्य आहे. त्या वाईटामध्ये सामील न होता तो वाईटाचा विषय बदलून टाकणे हे खूप महत्वाचं गोष्ट आहे. देवाच्या कृपेच्या साह्यानं प्रियजनांनो, आपण असे शब्द किंवा असे वक्तव्य किंवा असे वाईट गोष्टी टाळण्याचा किंवा असा विषय मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यामुळे संभाषण जे आहे, जे बोलणं आहे, जे एकमेकाचं कम्युनिकेशन आहे, ते त्याच्या आणि माझ्या फायद्यासाठी एक मार्ग मोकळा करेल, जीवनाचा मार्ग मोकळा करेल, प्रभूजवळ जाण्याचा मार्ग मोकळा करेल. आपले शब्द प्रियजनांनो स्तुती आणि कृतज्ञतेचे असलेच पाहिजे, कारण आम्ही ख्रिश्चन आहोत. बिकॉज वी आर ख्रिश्चन्स. जर मन आणि हृदय देवाच्या प्रेमानं भरलेलं असेल तर ते स्तुतीचे शब्द आपोआप आपल्या संभाषणातून, आपल्या बोलण्यातून प्रगट होतील. मग जे काही आम्ही आध्यात्मिक जीवनातून घेऊ ते इतरांना देण्यासाठी आपल्याला कठीण होणार नाही. महान विचार, उदात्त आकांक्षा, सत्याची स्पष्ट जाणीव, निस्वार्थी हेतू, भक्ती आणि पवित्रतेची तळमळ, या सर्व गोष्टी हृदयातील खजिन्याचे स्वरूप प्रगट करणाऱ्या शब्दातूनच येतात. प्रियजनांनो, हे आम्ही विसरता उपयोगाचं नाही. जेव्हा आपल्या बोलण्यातून ख्रिस्त अशा प्रकारे प्रगट होतो तेव्हा आत्म्यांना, म्हणजे इतर आत्म्यांना त्याच्याकडे आणण्यासाठी त्यामध्ये, त्या शब्दांच्या मध्ये शक्ती असते. हे आम्ही विसरता कामा नये. आपल्या बोलण्यावर पण खूप मोठी सुवार्ता होऊ शकते. आम्ही देवाचं वचनच बोललं पाहिजे असं काही नाही. आम्ही बोलताना ही काळजी घेतली पाहिजे की व्यर्थ शब्द मी बोलत नाही. विश्वासकांची जबाबदारी आहे. जे ख्रिस्ताला ओळखत नाहीत ना प्रियजनांनो, मी तुम्हाला द सायन्स ऑफ द टाइम्स या पुस्तकामध्ये एलन व्हाईट काय म्हणतात ते आपण बघूया. जे ख्रिस्ताला ओळखत नाहीत त्यांच्याशी आपण त्याच्याविषयी बोललेच पाहिजे. आपण ख्रिस्ताने जसे केले तसे केले पाहिजे. तो जिथे कुठे होता, सभास्थानात, वाटेच्या कडेला, किनाऱ्यापासून थोडे दूर समुद्रात ढकललेल्या नावेमध्ये, पुरुषांच्या मेजवानीत किंवा जकातदारांच्या मेजावर त्याने लोकांना उच्च जीवनाशी संबंधित, सार्वकालिक जीवनाशी संबंधित गोष्टीविषयी सांगितले. प्रियजनांनो, आमच्याबद्दल काय आहे, जे आम्ही त्याचे अनुयायी आहोत त्यांच्याबद्दल काय आहे, आम्ही काय बोलत आहोत इतरांच्या संगती, काय माझ्या बोलण्यानं इतरांना ख्रिस्त दिसत आहे का, काय माझ्या बोलण्यानं त्यांच्या समोर माझा प्रिय प्रभू ज्यानं जगाच्या पापासाठी आपला प्राण दिला तो ख्रिस्त प्रगट होत आहे का, या विचारामध्ये आज आपण दिवसभर राहूया. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.